नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फर्स्ट स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024च्या क्वेश्चन पेपरचे सोल्युशन। ह्या व्हिडिओत आपण प्रत्येक प्रश्न सोप्या भाषेत समजून घेऊ आणि मजेशीर पद्धतीने सोडवणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक सांगितले आहेत, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया क्वेश्चनला। क्वेश्चन नंबर 26। Navya saw the given picture in the art gallery. The shape of its frame is. नव्याच्या आर्ट गॅलरीमध्ये ही पिक्चरची फ्रेम दिलेली आहे आणि ही फ्रेम कोणत्या शेपची आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे। बघा, आपल्याला ह्या फ्रेमचा शेप कसा दिसतो आहे। अपोजिट ज्या साईड्स आहेत त्या कशा आहेत, इक्वल आहेत। ज्यांच्या अपोजिट साईड्स इक्वल असतात असा शेप कोणता असतो, रेक्टँगल। ओके, तर ही जी दिलेली फ्रेम आहे, पिक्चर फ्रेम, ती कोणत्या शेपची आहे, रेक्टँगल शेपची आहे। ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे। ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 27। कीर्ती हॅज 1 2 3 4 चॉकलेट्स. हर फादर गेव 3 चॉकलेट्स टू हर. How many total chocolate does she have now? ओके, कीर्तीजवळ ऑलरेडी किती चॉकलेट्स आहेत, 4 चॉकलेट्स आहेत। 1 2 3 4 आणि अजून तिच्या फादरांनी तिला 3 चॉकलेट्स दिले। तर आपल्याला क्वेश्चन का विचारला आहे, हाऊ मेनी टोटल चॉकलेट्स डज शी हॅव नाऊ. तर आता तिच्याजवळ किती चॉकलेट्स आहेत? चला तर मग काउंट करूया। 1 2 3 4 5 6 7 चॉकलेट्स आहेत। ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 7? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे। ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 28। करण गेव 50 रुपीज टू शॉपकीपर टू बाय द गिवन नोटपॅड. हाऊ मच मनी विल ही गेट बॅक. ओके, बघा, करणने शॉपकीपरला 50 रुपीज दिलेले आहे ही नोटपॅड विकत घेण्यासाठी, आणि ती नोटपॅड किती रुपीजची आहे, 30 रुपीजची आहे। त्याने शॉपकीपरला 50 रुपीज दिले आणि 30 रुपीजची नोटपॅड आहे। तर शॉपकीपर त्याला किती रुपये रिटर्न देतील ते काढायचं आहे आपल्याला। ते काढण्यासाठी काय करावं लागेल, 50 मायनस 30, 0 मायनस 0 0, 5 मायनस 3 2। ते शॉपकीपर करणला रिटर्न किती रुपीज देतील, 20 रुपीज रिटर्न देतील। ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे। ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 29। रोहन बॉट 1 2 3 4 5 6 7 ऑरेंज फ्रॉम द मार्केट. रोहनने मार्केटमधून किती ऑरेंज विकत घेतले, 7. आउट ऑफ विच 3 ऑरेंज वेअर रोटन. डॅश डॅश वेअर नॉट रोटन. तर त्याच्यापैकी किती ऑरेंजेस रोटन आहेत, 3 ऑरेंजेस रोटन आहेत। तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्याने विकत घेतलेल्या टोटल ऑरेंजपैकी किती ऑरेंज नॉट रोटन आहेत. ओके, हे 3 काय आहे, रोटन आहेत। तर आपण त्याने विकत घेतलेल्या ऑरेंजमधून हे रोटन ऑरेंजेस सबस्ट्रॅक्ट करून टाकूया। आता हे जे उरलेले ऑरेंजेस आहेत हे कसे आहेत, नॉट रोटन ऑरेंजेस आहेत। तर हे किती आहेत, काउंट करूया। 1 2 3 4 ऑरेंजेस कसे आहेत, नॉट रोटन। ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 4? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 30। द वेट ऑफ राशी इज 24 किलोग्राम अँड द वेट ऑफ हर ब्रदर इज 3 किलोग्राम लेस दॅन हर वेट. फाइंड द वेट ऑफ राशीज ब्रदर. ओके, बघा, सगळ्यात अगोदर क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घेऊया। काय सांगितलं आहे, वेट ऑफ राशी इज 24 किलोग्राम. राशीचं वेट किती आहे, 24 किलोग्राम आहे. अँड द वेट ऑफ हर ब्रदर इज 3 किलोग्राम लेस दॅन हर वेट. तिच्या वजनापेक्षा
3 किलोग्रॅमने कमी वजन हे कोणाचं आहे? तिच्या भावाचं. ओके, बघा राशीचं वेट किती आहे? 24 किलोग्रॅम. आणि ब्रदरचं वेट काय सांगता येते? राशीच्या वजनाच्या पेक्षा 3 किलोग्रॅमने कमी आहे. कमी आहे, लेस दॅन आहे. लेस दॅन वर्ड आला म्हणजे काय करतो आपण? सबस्ट्रॅक्ट. ओके, म्हणून मग आता या ठिकाणी काय करूया? 24 - 3 केल्यावरती जे आन्सर मिळेल ते वेट असणार आहे राशीच्या ब्रदरचं. ओके, किती मिळालं मग? 24 - 3 21 किलोग्रॅम. 21 किलोग्रॅम हे वेट कोणाचं आहे? राशीच्या ब्रदरचं. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड द वेट ऑफ राशीज ब्रदर. राशीच्या ब्रदरचं वेट किती येईल मग? 21 किलोग्रॅम. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट सेक्शनला सुरुवात करूया. पुढचं सेक्शन आहे आपलं अचिव्हर सेक्शन. ओके, क्वेश्चन नंबर 31. आयडेंटिफाय द नंबर. ओके, या ठिकाणी आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला तो नंबर कोणता आहे ते ओळखायचं आहे. बघा पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे? इट्स वन्स प्लेस डिजिट इज 3 लेस दॅन द ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर. ओके, बघा पहिल्या सेंटेन्सचा मिनिंग काय सांगतात ते? इट्स वन्स प्लेस डिजिट. ओके, वन्स प्लेस म्हटलं आहे म्हणजे दिलेला जो डिजिट आहे तो 2 डिजिट नंबर आहे. तर त्याच्या वन्स प्लेसचा डिजिट काय आहे? बघा, इट्स वन्स प्लेस डिजिट, त्याच्या वन्स प्लेसचा डिजिट इज 3 लेस दॅन द ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर काय आहे? ग्रेटेस्ट सगळ्यात मोठा 1 डिजिट नंबर. 1 डिजिट नंबर कोणते कोणते आहेत? सगळ्यांनाच माहिती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10 हा काय आहे? 2 डिजिट नंबर तयार झाला. ओके, तर 1 डिजिट नंबर कोणता आहे? 1 to 9. आणि त्याच्यातला काय सांगितलं आहे? ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर कोणता आला मग? 9. पण काय सांगितलं आहे बघा? 3 लेस दॅन दी ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर. जो ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर आहे त्याच्यापेक्षा 3 ने लेस नंबर हा कोणता आहे? आपल्याला आयडेंटिफाय करायच्या असलेल्या नंबरच्या वन्स प्लेसचा डिजिट आहे. ओके, म्हणून मग काय करावं लागेल? 9 - 3 किती येईल? 6. तर आपण जो नंबर आयडेंटिफाय करतो आहे त्याची वन्स प्लेस काय येईल मग? 6. ओके, बघा आता सेकंड सेंटेन्स काय दिलेलं आहे? इट इज लेस दॅन 48 बट मोर दॅन 40. ओके, बघा असा नंबर आहे की तो 48 पेक्षा लहान आहे पण 40 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 40 आणि 48च्या मधला काहीतरी नंबर असणार आहे. आणि आपल्याला पहिल्या सेंटेन्सवरून काय लक्षात आलं आहे की त्याची जी वन्स प्लेस आहे ती कशी असणार आहे? 6 हा डिजिट असणार आहे तिच्या वन्स प्लेसला. ओके, चला तर मग आता ऑप्शन्सकडे जाऊया. ऑप्शन्सवरून चेक करूया. ऑप्शन ए काय दिलेला आहे? 49. 49 हा आपल्या सेकंड स्टेटमेंटच्या क्रायटेरियात बसत नाही. आपल्याला नंबर कसा पाहिजे आहे? लेस दॅन 48. 48 पेक्षा लहान नंबर आहे. 49 हा कसा आहे? मोठा नंबर आहे 48 पेक्षा. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी पण नाही येणार, कारण की हा नंबर कसा आहे? 48 पेक्षा मोठा आहे. आपल्याला 48 पेक्षा लहान नंबर पाहिजे आहे. पहिला स्टेटमेंट तो फुलफिल करतो आहे हा नंबर. त्याच्या युनिट प्लेसला 6 हा डिजिट आहे, पण हा डिजिट 48 पेक्षा मोठा आहे, म्हणून ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी बघा. ऑप्शन सी काय दिलेला आहे? 59. 59 हा नंबर पण कसा आहे? 48 पेक्षा मोठा आहे. आपल्याला 48 पेक्षा लहान नंबर हवा आहे, म्हणून ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी चेक करूया. बघा ऑप्शन डी
काय दिलेला आहे 46. त्या नंबरच्या वन्स प्लेसला कोणता डिजिट आहे 6 हा डिजिट आहे. याच्या पण वन्स प्लेसला 6 हा डिजिट आहे. आणि सेकंड स्टेटमेंट पण तो फुलफिल करतो आहे. बघा सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, इट इज लेस दॅन 48 बट मोर दॅन 40. बघा 46 हा नंबर कसा आहे 40पेक्षा मोठा आहे आणि 48पेक्षा लहान आहे. मग तो नंबर काय असेल, आपण काय नंबर आयडेंटिफाय केला मग 46. ओके, या ठिकाणी मग ऑप्शन काय येईल, आपलं आन्सर काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल 46. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32. रेफर टू द गिवन पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत, ते आपल्याला रेफर करायचे आहे आणि खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यांचे आन्सर्स ह्या गिवन फिगरवरून आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, शोधायचे आहेत. ओके, बघा पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, देअर आर डॅश डॅश ट्रायंगल्स इन द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी या ज्या 4 फिगर्स दिलेल्या आहेत त्यांच्यामध्ये ट्रायंगल्स किती आहेत ते काउंट करायचं आहे. चला तर मग ट्रायंगल काउंट करूया. पहिल्या फिगरमध्ये तर एकही ट्रायंगल नाही आहे. दुसऱ्या फिगरमध्ये ट्रायंगल दिसतो आहे 1 2 3 4. चौथ्या फिगरमध्ये एकही ट्रायंगल नाही आहे. टोटल ट्रायंगल्स किती मिळाले 4. ओके, सेकंड स्टेटमेंट काय आहे बघा, देअर आर डॅश डॅश हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन्स किती आहेत, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय स्लिपिंग लाईन. ओके, चला तर मग स्लिपिंग लाईन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ओके, हॉरिझॉन्टल लाईन्स किती आहेत मग 17. ओके, पुढची फिलिंग द ब्लँक्स काय आहे बघा, डॅश डॅश स्लँटिंग लाईन्स इन द गिवन पिक्चर. स्लँट लाईन्स किती आहेत बघा, पहिल्या फिगरमध्ये तर एकही स्लँट लाईन दिसत नाही आहे. सेकंड फिगरमध्ये काउंट करूया 1 2 3 4 5 6 7 8 8. टोटल स्लँट लाईन्स किती आहेत 8. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, पहिल्या स्टेटमेंटचं आन्सर काय येईल फिलिंग द ब्लँक्स 4 आणि सेकंड स्टेटमेंटमध्ये फिलिंग द ब्लँक्स काय येतील 17 अँड 8. ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33. वर्तिका स्टार्ट हर डान्स क्लास फ्रॉम सेकंड ट्यूसडे ऑफ मे. इफ शी मिस हर क्लासेस ऑन 22nd and 28th May, then for how many days did she go for dance class in that month? Assume that every Sunday is a holiday. ओके, बघा आपल्याला मे ह्या महिन्याचं कॅलेंडर दिलेलं आहे या ठिकाणी. तर त्यात काय सांगितलेलं आहे, वर्तिका स्टार्ट हर डान्स क्लास फ्रॉम सेकंड ट्यूजडे ऑफ मे. मे महिन्याच्या सेकंड ट्यूजडेपासून वर्तिकाने डान्स क्लास सुरू केला आहे. सेकंड ट्यूजडेला काय डेट येते आहे बघा 8, म्हणजे तिने केव्हापासून क्लास स्टार्ट केला 8 मेपासून क्लास स्टार्ट केलेला आहे. ओके, इफ शी मिस हर क्लास ऑन 22nd and 28th May, तर तिचा क्लास 22nd आणि 28 मेला मिस झालेला आहे. 22nd आणि 28 या 2 दिवशी ती क्लासला गेलेली नाही आहे. देन फॉर हाऊ मेनी डेज डीड शी गो फॉर डान्स क्लास इन दॅट मंथ. तर ती ह्या महिन्यात किती दिवस क्लासला गेलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. अजून काय म्हटलं आहे बघा, अज्युम दॅट एव्हरी संडे इज अ हॉलिडे. आणि प्रत्येक संडेला काय आहे हॉलिडे आहे, म्हणजे संडेला पण क्लास नाही आहे. तर हे पण डेज आपल्याला काउंट करावे लागणार
नाही. चला तर मग काउंट करूया. सेकंड ट्यूसडेपासून म्हणजे 8 तारखेपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर तिने किती दिवस क्लास जॉईन केलेला आहे? 19 डेज. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ डिफरन्स बिटवीन द नंबर शोन ऑन द गिवन 2 अबॅकसेस? ओके. बघा काय सांगितलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द डिफरन्स बिटवीन द नंबर्स शोन ऑन द गिवन 2 अबॅकसेस. या ठिकाणी आपल्याला 2 अबॅकस दिलेले आहे आणि त्या अबॅकसचा जो डिफरन्स जे आन्सर मिळणार आहे त्या आन्सरला एक्सपांडेड फॉर्ममध्ये शो केलेलं आहे ऑप्शन्समध्ये. तर तो कोणता ऑप्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला तर मग पहिला अबॅकसमध्ये काय नंबर दिलेला आहे तो बघूया. बघा या ठिकाणी अबॅकसला 10th प्लेस आणि 1st प्लेस दिलेली आहे आणि दोघं प्लेसेसमध्ये काहीतरी बीट्स आहेत. ते बीट्स काउंट करूया. 10th प्लेसला किती बीट्स आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 बीट्स आहेत 10th प्लेसच्या जागेवर. 1st प्लेसवरती किती बीट्स आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 बीट्स आहेत. पहिला अबॅकस काय नंबर शो करतो आहे? 97. दुसरा अबॅकस काय नंबर शो करतो आहे बघा. 10th प्लेसला किती बीट्स आहे काउंट करूया. 1 2 3 4 5. 1st प्लेसला किती बीट्स आहेत काउंट करूया. 1 2 3 4 बीट्स आहे. बघा काय नंबर तयार झाला सेकंड अबॅकसचा 54. ह्या दोघांचा काय करायचं आहे आपल्याला? डिफरन्स. ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे 97 - 54 करायचं आहे. 1st प्लेसमधून 1st प्लेस सबस्ट्रॅक्ट करूया. 10th प्लेसमधून 10th प्लेस सबस्ट्रॅक्ट करूया. 7 - 4 3. 9 - 5 4. तर यांचा डिफरन्स केल्यानंतरून आपल्याला आन्सर काय मिळालं? 43. आता हे जे आन्सर आहे हे आपल्याला कसं लिहायचं आहे? एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. याला जर आपण एक्सपांड केलं तर काय येईल? 40 + 3. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 40 + 3? येस. या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 35. ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स. ओके. बघा या ठिकाणी आपल्याला टॉय कार दिलेली आहे, टॉय ट्रेन दिलेली आहे आणि टॉय ट्रक दिलेली आहे आणि खाली चेन दिलेले आहेत. ओके. डॅश डॅश इज दी लॉंगेस्ट. ह्या तिघं टॉईजमध्ये सगळ्यात लॉंगेस्ट कोण दिसतं आहे? सगळ्यात लांब कोण आहे? टॉय ट्रेन. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? टॉय ट्रेन. येस. ऑप्शन बी आणि डी मध्ये दिसतं आहे. या ठिकाणी ऑप्शन ए आणि ऑप्शन सी कट झाला कारण की सगळ्यात लॉंगेस्ट टॉय कोणता आहे? तर ट्रेन. ओके. पी हे जे सेंटेन्स आहे त्याच्या जागेवरती काय आन्सर येईल? टॉय ट्रेन. एक तर ऑप्शन बी येऊ शकतो किंवा डी येऊ शकतो. आता आपण पुढचं स्टेटमेंट चेक करूया, त्याच्यावरून ठरवूया ऑप्शन बी करेक्ट आहे की ऑप्शन सी करेक्ट आहे. ओके. बघा क्यू स्टेटमेंट काय दिलेलं आहे? द लेंथ ऑफ टॉय ट्रेन इज डॅश डॅश मोर दॅन द लेंथ ऑफ टॉय कार. ट्रेन टॉय ही कार टॉयपेक्षा कितीने जास्त लॉंग आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर ट्रेन टॉय किती लॉंग आहे ते काउंट करून घेऊया. 10 टॉय बघा. पिन्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ट्रेन टॉय किती लॉंग आहे? 10 पिन्स एवढी लॉंग आहे. आणि टॉय कार किती लॉंग आहे ते काउंट करूया. बघा टॉय कार किती लॉंग आहे? 1 2 3 4 ने लॉंग आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी? बघा द लेंथ ऑफ टॉय ट्रेन इज डॅश डॅश मोर दॅन द लेंथ ऑफ टॉय कार.
ट्रेन टॉय ही कार टॉयपेक्षा कितीने लॉंग आहे हे काढायचं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 10 - 4 करावं लागेल. काय येईल 6. तर ट्रेन टॉय ही टॉय कारपेक्षा ट्रेन टॉय ही कितीने लॉंग आहे 6 पिन्सने लॉंग आहे. ओके, बघा क्यू स्टेटमेंटच्या फिलिंग द ब्लँकवरती काय येईल आन्सर 6. ऑप्शन डी पण कट झाला आहे या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन येईल. ओके, आर स्टेटमेंट पण चेक करून घेऊया. बघा काय दिलं आहे, द टोटल लेंथ ऑफ टॉय ट्रक अँड टॉय कार इज. आता काय सांगितलं आहे, टॉय ट्रक आणि टॉय कार यांची टोटल लेंथ विचारली आहे, म्हणजे दोघांची ॲडिशन करावी लागेल. आपली टॉय ट्रेन किती होती 10, ट्रक आणि कार विचारला आहे. कार किती आहे 4, आणि आता ट्रक काउंट करूया. ट्रक किती लॉंग आहे 1 2 3 4 5 6ने लॉंग आहे. हे आहे कार टॉय आणि हे आहे ट्रक टॉयची लेंथ. या दोघांची काय करूया ॲडिशन. टोटल लेंथ विचारली आहे ना, तर टोटल लेंथ किती मिळाली मग 10. बघा आर स्टेटमेंटच्या जागेवरती आन्सर काय येईल फिलिंग द ब्लँक्सला 10. ऑप्शन बी सगळ्या स्टेटमेंट्सच्या फिलिंग द ब्लँक्स सॅटिस्फाय करतो आहे, म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तोपर्यंत बाय बाय.